सासूबाई मी ऑफिसला चालले, मला उशीर व्हायलाय. नाश्ता केलाय, भाजी केली आणि चपात्या नंतर तुम्ही गरमागरम करून खा. अगं चपात्या बी टाकून जाओ की, मला धुणं भांडी बी करावं लागतात. जॉब करत करत घरचं एवढं काम करून चालली की नाही, तेवढंच म्हणा हिंग गमवाय. लयच उशीर केलीच ग यायला आणि ती भूक लागली, पोटात कावळे ओरडाले. तर मी काय स्वयंपाकाचे भांडे ऑफिसला घेऊन गेलते काय? करून खाऊ की आपापलं? मी जॉब करू की घरचं काम करू? बरं ते जाऊ दे, तसे तुला ना 2 दिवस सुट्ट्या घेऊन घरचे काम करायचे आहेत. कस काय? मी माझ्या बहिणीसोबत आहे की नाही हैदराबादला चालली. तिची अँजिओप्लास्टी झाली नव्हती का, तरी तिच्या आहे की नाही छातीत दुखायला आणि तिला दम लागालाय, म्हणून तिला हैदराबादला नेऊन आणायचं. डॉक्टरनं सांगितलंय की ते काय की स्टेंट ब्लॉक झालाय आणि हार्टची पंपिंग कमी झाली म्हणून. अहो मग यासाठी हैदराबादला जायची काय गरज आहे? आपल्या नांदेड मधील दत्तकृपा हार्ट केअर सेंटर आहे ना, इथे ज्यांची ऑलरेडी अँजिओप्लास्टी बायपास झालेली आहे तरी सुद्धा छातीमध्ये दुखणे, दम लागणे, त्रास आहे, किंवा ज्यांची अँजिओप्लास्टी बायपास शस्त्रक्रिया काही वैद्यकीय कारणामुळे होऊ शकत नसेल, किंवा ज्यांच्या हृदयाची पंपिंग 30% ते 40% पेक्षा कमी झालेली असेल, किंवा ज्यांना हृदयाच्या स्नायूचा आजार असेल, अशा रुग्णांसाठी आता नांदेडमध्ये अमेरिकन USFDA अप्रूव्ह उपचार म्हणजेच EECP थेरपी सुरू झालेली आहे. अहो डॉक्टर धर्माधिकारी यांनी 2 आधुनिक सुरक्षित EECP मशीन उपलब्ध केल्या आहेत, ज्यामुळे विना शस्त्रक्रिया आणि वेदनाशिवाय हृदयातील ब्लॉकेजचे परिणाम कमी करते. या थेरपीसाठी पूर्वी रुग्णांना बँगलोर, पुणे, मुंबई, हैदराबाद, राजस्थान यासारख्या मेट्रो सिटीमध्ये जावं लागायची, पण आता नांदेडमध्ये या अत्याधुनिक 2 EECP मशीन डॉक्टर धर्माधिकारी यांनी दत्तकृपा हार्ट केअर सेंटर येथे उपलब्ध केल्या आहेत. यांच्याकडे नागपूर, संभाजीनगर तसेच मराठवाड्यातील अनेक ठिकाणचे रुग्ण येऊन आपला त्रास कमी करून आपले हृदय बळकट करत आहे. माय मग आपले हे नांदेडकरांसाठी खूप चांगलं झाले की ग. हो मी माझ्या बहिणीला आहे की नाही इथंच घेऊन जाते. तू काय आता सुट्ट्या घेणार आणि घरच्या कामाला काय हात लावणार? सगळं मलाच काम करावं लागते.